विद्यार्थी मित्रांनो, शेतकरी राजा शंकर बडे मृतगंध भाग 1 बी भाग 1 सत्र 1 या पाठ्यपुस्तकातील मागच्या तासिकेला आपण शेतकरी राजा शंकर बडे यांची कविता अभ्यासली होती। विदर्भीय शेतकऱ्याच्या ग्रामीण बोलीभाषेमध्ये वराडी भाषेमध्ये शेतकऱ्याच्या व्यथा आणि वेदना अतिशय दयनीय अवस्थेत शंकर बडे यांनी व्यक्त केल्या होत्या। त्याचप्रमाणे आजच्या तासिकेला आपण भंगार नावाची अजीम नवाज राही यांची कविता आज अभ्यासणार आहोत। या कवितेमध्ये नवाज राही यांनी भंगार हे शीर्षक देऊन त्या भंगाराची मानसिकता, त्या भंगाराचे जीवन जगणाऱ्या माणसाचं चित्रण किती दयनीय अवस्थे, या दयनीयतेची दखल एक कवी, एक मानस्वी कवी अजीम नवाज राही यांनी या कवितेमध्ये घेतलेली आहे। जन्म साखरखेडा, तालुका सिंदखेड राजा, जिल्हा बुलढाणा येथे काही काळ पैनगंगा सहकारी सूतगिरणीत नोकरी। अजीम नवाज राही यांचा परिचय। व्यवहाराचा काळा घोडा 2004 हा त्यांचा लक्षवेधी काव्यसंग्रह प्रचंड गाजला। त्यातील काही कवितांचा इंग्रजी अनुवादही प्रसिद्ध झालेला आहे। प्रतिष्ठित असे महाराष्ट्र फाउंडेशन, यशवंतराव चव्हाण इत्यादी पुरस्कार लाभले। कलोळातील एकांत 2012 हा त्यांचा दुसरा काव्यसंग्रह प्रकाशित झाला असून त्याला मराठा सेवा संघाचा पहिला जिजाऊ पुरस्कार मिळालेला आहे। महाराष्ट्र सारस्वत पुरस्कार आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेचे 13चा कुसुमाग्रज पुरस्कार असे अनेक पुरस्कार नवाज राही यांना मिळालेले आहेत। प्रचलित समाजातील अन्याय वृत्ती आणि तिचे समर्थन करणारी संस्कृती ह्यावर त्यांच्या कवितेने पेशाने विशेषतः प्रहार केलेले आहेत। हा त्यांच्या चिंतनाचा विषय आहे। तसेच माणुसकीचा गायीवर असणारे चिंतनशीलता त्याच्या कवितेत आढळतं। हा त्यांचा अस्मितेचा मुद्दा आहे। त्यामुळं एक माणुसकीचा गायीवर असणारी कविता त्या ठिकाणी नवाज राही यांनी भंगार या शीर्षकाखाली निश्चितचपणे व्यक्त केलेले आहे। भंगारचे चित्र आपण बघत असतात आणि म्हणून कवी भंगार या कवितेमध्ये या कवितेचा आशय असा आहे की ज्यांना ऊसाचे उत्पादन चांगले उत्पन्न झाले असावे तेच शेतीतल्या चांगल्या हंगामाची गोष्ट करू शकतात। मात्र आमच्यासारख्या कोरडवाहू शेतकऱ्यावर जे विसंबून आहेत त्यांचे उन्हाळी भुईमुगासारखे झाले असे भुकेल्या हरणाचा घास बनतात, असे ओलिताची आणि कोरडी संकल्पना देऊन भंगारमधून कवी त्या मानसिकतेचा या ठिकाणी वेध घेण्याचा प्रयत्न करतात। कोरडवाहू जमिनीत काय साधणार? शेतकऱ्याची मोडतोड झाली। शेवटी पारावर बसून चिल्लर धंदा करण्याची पाळी आली। कधी केळी, रताळे तर कधी बर्फी फुटाणे विकावे लागले पोट भरण्यासाठी। आणि निसर्गाने, काही व्यवस्थेने, काही शासकीय चुकीच्या धोरणांनी वेगवेगळे निर्णय घेऊन इतका शेतकरी भ्रष्ट केलेला आहे, कंगाल केलेला आहे। म्हणून त्याच्यावर शेतीच्या व्यतिरिक्त भंगार विकण्याची, केळी विकण्याची, रताळे विकण्याची पाळी या व्यवस्थेने आणली। 4 आणि 8 आण्याचा चिल्लर खुर्दा जमा करून त्या बदल्यात भंगारातून तुटलेला फाळ, दुभंगलेली टिकास, बोथड झालेली पहार आणि अनमानी पायाकरता घासलेले कोणी वापरलेले खेटरे घेतली। भंगारातून त्यांनी शेतीच्या अवजाराची निवड केली, कारण त्याची आर्थिक परिस्थिती व्यवस्थित नसल्यामुळे तो नवीन अवजार घेऊ शकत नाही। याचंच नाव भंगार। भंगारामधून हे कशा पद्धतीने मिळतं, म्हणून या कवितेचं समर्पक असं शीर्षक कवी नवाज राही हे भंगार ठेवतात। शेतीमध्ये राबूनही खिशाची लांबी रुंदी बदलली नाही, उलट खिसाच खाली झाला। ही सल काळजात घर केरून राहतं। हे दुःख शेवटपर्यंत हा मजूर कामगार शेतकरी कधीच विसरत नाही। ते त्यांच्या काळजाला लागतं आणि हाच त्यांच्या अस्मितेचा प्रश्न असतो। गावागावाचा चेहरा कोरडवाहू जमिनीपणे कोरडा झाला आहे। शेतवियोग्य अवजारे देखील घरात शिल्लक राहिले नाही, कारण तिथे शेतीचेच भंगार व्हायला लागले आहे। तिथे माणसाचे, माणुसकीचे टप्पर व्हायला काय उशीर लागणार? आणि शेतीच भंगार व्हायला लागलेली आहे। शेतीच आता न पिकता ती जणू काही निष्क्रिय होत आहे
आणि म्हणून आपणाला त्यासाठी काहीतरी करावं लागेल का, आपल्याला ते शक्य आहे का, अशा पद्धतीचं वर्णन कवी नवाज यांनी आपल्या कवितेतून केलेलं आहे. आणि बुडत्याचा पाय खोलाकडे हा वाक्प्रचार आहे. एकदा अवनती सुरू झाली की खोलवर नेत राहते, तशीच परिस्थिती आज निर्माण झालेली आहे. शेतकऱ्याचे जीवन भंगार झाले असे कवी का म्हणतात, किंवा भंगार कवितेचा भावार्थ तुमच्या शब्दात सांगायचं झाला तर तो या पद्धतीनं सांगता येतं. शेतकऱ्याची अस्थितीची कशी झालेली आहे हे कवी भंगार या कवितेतून अशा पद्धतीनं वर्णन करणार आहेत. ज्यांना सापडले ऊसाचे कवळे, ज्यांची शेती ओलिताची आहे त्यांना ऊसाचं कवळं असं म्हणतात, कारण ऊस हे महागडे पीक आहे. करतात तेच गोष्टी हंगामाच्या रेलचेल, आणि ही पोट भरलेली मंडळी हंगामाच्या गोष्टी करतात, त्यांची रेलचेल चालतं, पण गरीबातील गरीब शेतकऱ्याला मात्र खायचे वांदे असतात. ही मानसिकता अजीम नवाज राही यांनी भंगार या कवितेतून व्यक्त केलेली आहे. कारण या कवितेचंच नाव निष्क्रिय आहे आणि संघर्षात्मक आहे. जगे आमुचे भुईमुंग, जगणे आमचे भुईमुंग उन्हाळी, भुकेल्या हरणाच्या तावडीत सापडले. आणि भुईमुगाचं पीक ज्याप्रमाणे हिरवं असतं आणि उन्हाळ्यानं हरणीच्या तोंडात सापडल्यानंतर ते कसं नष्ट होतं, त्याची कशी अवेलना होतं, ही दयनीय अवस्था कवी नवाज राही याने कवितेतून व्यक्त केली. दुसऱ्या कडव्यामध्ये ते असं म्हणतात, मोड तोड कोरडवाहू शेतीची बघत, केला पारावर बसून मी, धंडा पोठारती चिल्लर चालणार. आणि पोटाची खळगी भरण्यासाठी शेतकऱ्याच्या अवस्थेला कंटाळून शेतकऱ्यांनी मुलाबाळाच्या पोटात घास घालण्यासाठी चिल्लर कामे केलेली आहेत. केला पारावर बसून धंडा पोठारती चिल्हार चिल्लर. साधे साधे अनेक प्रकारचे फाळ वगैरे 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 तुटलेल्या भंगारमधून आम्ही आणले, शेतीची व्यवस्था केली. होती कधी टोपलीत केळी रताळे, कधी अर्धी बर्फी फुटाणे डब्यात. आणि डब्यात फुटाणे ऐकून आपलं उदरपोषण करणारा हा जो व्यवस्थितला व्यक्ती आहे, ज्यांनी आयुष्यात चटके सोचले, त्याचं चित्रण कवी यामध्ये करतात. फाळं तुटलेला, खेटरे घासलेली. आणि कवी ज्या दिवशी भंगारमध्ये जातात त्यावेळेस त्यांना तुटलेला फाळ भेटतं, घासलेली खेटरे म्हणजे चप्पल, वापरलेली चप्पल त्या गरीब माणसाला विकत घ्यावी लागतं. टिकाव दुभंगलेली मजुरीचं शेतकऱ्याचं साधन म्हणून जे टिकाव असतं ती दुभंगलेली आहे, बोथट झालेली आहे, पहार बोथटलेली, ती निष्क्रिय आहे, घेतली विकत भंगारात. आणि अशी दयनीय अवस्था त्या माणसाची झालेली आहे. ठेवला गरजवंताच्या हातावर खुर्दा 4 आणे 8 आण्याचा. आणि मला आयुष्यात कधी नोट मिळाली नाही, कधी भरमसाठ पैसे माझ्या हाती आले नाही, तर खुर्दा चिल्लर, खुर्दा म्हणजे 1-1 रुपया, 2-2 रुपये, 3-3 रुपये, 50 पैसे आज चालत नाही वगैरे. गेली काळजात घर करून मातीच राबून. आणि गेली काळजाचं घर करून मातीत माती राबून. अशा पद्धतीचं एक वर्णन कवी नवाज राही यांनी भंगार या कवितेतून व्यक्त केलेले आहे. माती झालेल्या न खिशांची लांबी रुंदी. आणि माती झालेल्या म्हणजेच जी मातीमोल झालेली आहेत त्यांना कुठलाही अर्थ नाही, अशा पद्धतीचं एक वर्णन कवीने या ठिकाणी केलेलं आहे. आणि म्हणून कवी असं म्हणतात की चेहरा गाव पांढरीचा कोरडवाहू होतो जसा आहे तसाच आजही. आणि गावाची पांढरी जशी पोरकी झालेली आहे तसा हा मजूर वर्ग सोसलेले चटके सोसत पोरका झालेला आहे. उरली कुठे घरात अवजारे निकाली, तिथे शेतीच भंगार व्हायला निघाली. आणि शेतीत जर भंगार होत असेल तर अतिशय दयनीय अवस्था शेतकऱ्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेली आहे. तिथे माणसाचे टप्पर टुप्पर म्हणजे एकदम निष्क्रिय भाग. एखाद्या टीन पत्राचं खंगून एखादं टप्पर बाहेर पडावं तसं टप्पर टुप्पर ते व्हायला उशीर काय. बुडत्याचे पाय खोलात पाय. आणि बुडत्याचे
फुलात पाय असतात, बुडत्याचे पाय डोहात असतात, अशा पद्धतीचं एक महत्त्वपूर्ण वर्णन करून एकमेव मनस्वी कवी म्हणून अजीम नवाज राही हे विदर्भातीलच असून विदर्भातीलच या व्यथांचे दर्शन त्यांनी आपल्या कवितेतून वर्णन केलेले आहे. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, ही कविता एका मजूरदाराची, एका उपेक्षित माणसाची कविता म्हणून कवी नवाज राही यांनी भंगार या कवितेतून सांगितलेली आहे. आणि सर्वांना विनंती आहे की कवीने आयुष्यात सोसलेले चटके या कवितेतून कशा पद्धतीने व्यक्त केले ते आपण भंगार या कवितेमध्ये अभ्यासलेले आहेत. सर्वांना विनंती आहे की त्यांनी ही कविता वाचून येणाऱ्या परीक्षेसाठी आपणाला त्यातील भावार्थ असे आपल्याला समजला पाहिजे, जेणेकरून त्यातील वस्तुनिष्ठ आणि स्वाध्यायातील जे काही प्रश्न दीर्घोत्तरिक असतील, लघुत्तरिक असतील, वस्तुनिष्ठ असतील ते आपल्याला निश्चितच सोडवता आले पाहिजे, ही अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. थांबतो. धन्यवाद.